मित्रांनो, कधी का तुम्हाला असं झालंय का? रात्रीला शांतपणे झोपलेले असताना अचानक संपूर्ण शरीराला झटका बसतो किंवा आपण एखाद्या उंच जागेवरून खाली कोसळतोय असं स्वप्न पडतं आणि आपण दचकल्यासारखे अचानक जागे होतो. क्षणभर हृदय जोरजोरात धडकतं, श्वास वेगाने चालतो आणि आपण स्वतःला प्रश्न विचारतो, हे माझ्यासोबतच होतं का, की सगळ्यांसोबत असंच होतं? खरं सांगायचं तर हे अनुभव जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी आलेला असतो. झोपेत लागणारा झटका म्हणजे काही भूताटकी, काळी शक्ती किंवा मोठं आजारपण नाही. हे आपल्या शरीराला, मनाच्या प्रणालीशी एक जोडलेली गोष्ट आहे. स्नायूंच्या हालचालींशी आणि मेंदूतील झोपेच्या अवस्थेशी संबंधित आहे. चला तर जाणून घेऊया आणि समजून घेऊया. मित्रांनो, त्याआधी व्हिडिओवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. सोबत चॅनलवरती सुद्धा पहिल्यांदा आला असाल तर या ASA मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आधी आपण विज्ञानानुसार बघूया. वैज्ञानिक भाषेत याला हायपिक जर्क किंवा स्लीप स्टार्ट म्हणतात. हे झोपेत जाण्याच्या प्रक्रियेत होणारे मसल स्ट्रेच असतात. हे झोपेत पहिल्या टप्प्यात होतात. मित्रांनो, हे बघा, जेव्हा आपण हलकी झोप घेतो तेव्हा आपला मेंदू जागेपण आणि झोप या दोन्हीमध्ये ट्रान्झिशन असतोय. तेव्हा यावेळी मेंदूला शरीराला आराम देण्याचा सिग्नल देतो. तेव्हा स्नायू हळूहळू सेल्स होत असतात. म्हणजे अचानक झालेली हालचाल. कधीकधी मेंदू चुकीचा सिग्नल देतो आणि स्नायूंना असं वाटतं की आपण पडायलो. त्यामुळे शरीराला अचानक झटका देते. अगदी आपण पडणार आहोत असं आपल्याला वाटल्यासारखं होतं. ताणतणावाचा जर वाढ असेल तर जास्तिक मानसिक ताण असेल, थकवा, कॅफीन, मोबाईलवर उशिरापर्यंत स्क्रोलिंग करतो तर यामुळे सुद्धा कधीकधी असे झटके येऊ शकतात. हे हानिकारक नाही. वैज्ञानिकदृष्ट्या हे धोकादायक नाही. 70% लोकांना आयुष्यात कधी ना कधी असे झटके जाणवतात. मात्र वारंवार झटके बसत असतील, झोपेतून वारंवार जाग येत असेल किंवा दिवसा काम करताना अडथळा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अति आवश्यक आहे. चला आता आपल्या शास्त्रानुसार बघूया. आयुर्वेद योगशास्त्रानुसार भारतीय शास्त्रांमध्ये झोपेला खूप जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. झोप ही शरीराच्या त्रिदोषांशी संबंधित आहे. वात, पित्त, कफ. वात दोष जास्त झाल्यावर स्नायूमध्ये कफ, थरथर, झटके जाणवणे अशा गोष्टी घडतात. रात्री उशिरा जेवण करणे, असंतुलित आहार, सतत मोबाईल, लॅपटॉपचा वापर, तणाव, अपुरी झोप यामुळे ताण वाढते आणि यामुळेच आपल्या शरीरात वातसुद्धा वाढतो. त्यामुळे शरीर झोपेतसुद्धा शांत बसू शकत नाही आणि झटके लागतात. यावर उपाय म्हणून झोपण्यापूर्वी कोमट दूध घेणे, तुपाचा वापर करणे, पायांना तेलाने मालिश करणे, झोपेपूर्वी व्यायाम करणे, ध्यान करणे, योगासने करणे यामुळे मन शांत होते आणि झटके कमी होतात. आता धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे यामागचा, चला डिटेलमध्ये जाणून घेऊया. आपल्या धर्मशास्त्रानुसार झोपेत दचकणे किंवा अचानक उठणे याबद्दल काही मतं दिलेली आहे. झोप हे मृत्यूची लहान बहीण मानली गेली आहे. झोपताना आत्मा सूक्ष्म प्रवास करत असतो असे मानले जाते. अचानक पडल्यासारखं वाटतं तेव्हा आत्मा परत शरीरात येतो असा काही ग्रंथामध्ये उल्लेख आहे. काही लोकांच्या मते ही देवी शक्ती शरीराला सूचित करते की जागरूक राहा, तुमचं मन भटकतंय. म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून हे आपल्याला मन आणि आत्मा यांचं नातं जाणून देते. मित्रांनो, झोपेत झटके टाळण्यासाठी काही उपाय आहेत. झोपण्यापूर्वी तणाव कमी करा, ध्यान करा, श्वासाचा व्यायाम करा. मोबाईल, TV किंवा लॅपटॉपवरती किमान 1 तास आधीच बंद करून ठेवा. योग्य आहार घ्या. रात्री जड मसालेदार पदार्थ टाळा. झोपण्याआधी कोमट पाणी किंवा दूध पिया. सतत एकसारखा झोपेची वेळ ठेवा. रोज ठराविक वेळी झोपा आणि 6 ते 7 घंटे कमीत कमी झोपा. व्यायाम आणि योग करा. दिवसातून हलका व्यायाम केल्याने स्नायूमध्ये सेलपणा येतो. योग्य व्यायाम केल्याने मन शांती मिळते. शेवटी तुम्हाला निष्कर्ष हाच आहे, झोपेत लागणारे झटके, अचानक दचकणे किंवा पडल्यासारखं वाटणं ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. वैज्ञानिकदृष्ट्या हे मेंदू स्नायूंच्या समन्वयामुळे होत असते. आयुर्वेदानुसार वात दोषामुळे होते आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे आत्मा मनाच्या प्रवासाशी जोडले जातं. म्हणून पुढच्या वेळी झोपत तुम्हाला असा झटका बसला तर घाबरू नका. उलट तुमच्या शरीराला अधिक विश्रांती द्या. मन शांत करा. योग झोपेच्या वेळी सवय लावा आणि नेहमी मनाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.